नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत मटार पनीर. तर त्यासाठी मी इथं काय केलेलं आहे, कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता त्याच्यात 4 मोठे कांदे कट करून भाजून घेणार आहेत. तर आम्ही तुमच्याशी पनीर मसाल्याची रेसिपी याच्या आधी एकदा टाकलेली आहे चॅनलवर, आपल्या पनीर मसाला. आज मटार पनीर टाकत आहे. मग पनीरचे विविध प्रकार पण म्हणलं तुमच्याशी शेअर करूया म्हणून. तर इथं ना मी कांदा तेलात भाजून घेत आहे, त्याच्याबरोबरच अद्रक टाकलेला आहे. तर इथं मोठेले 4 कांदे मी कट करून घेतलेले आहेत आणि टोमॅटो पण मोठे 4च कट केलेत. तर लसणाचे एक 10-15 पाकळ्या सोलून टाकले आहेत. कांदा, अद्रक आणि लसण तेलात चांगलं परतून घेणार आहे. खडे मसाले पण आपण याच्याबरोबरच परतून घेणार आहोत. आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे, ग्रेव्ही आपल्या मटार पनीरसाठी. तर इथे ना मी आता खडे मसालेमध्ये दालचिनीचे तुकडे टाकते काही, आणि तमालपत्र पण 3-4 ह्याच्यातच टाकते आणि हे चांगलं मिक्स करून घेते. आणि धने पण आपण याच्यातच टाकणार आहोत. आधी हे कांद्याबरोबर चांगलं मिक्स करून घेऊ आणि नंतर धने टाकू. तर आता हे चांगलं तेलात मिक्स झालं की याच्यात आपण एक पोहे खायच्या चमच्याने आपले 1-2 चमचे धने पण टाकणार आहोत. पण आपला कांदा ना लवकर मऊ व्हावं म्हणून थोडंसं मीठ टाकते ह्याच्यात, म्हणजे कांदा आपला लवकर मऊ होतो म्हणून. आणि आता पोहे खायच्या चमच्याने 1-2 चमचे मी धने टाकत आहे आपल्या कांद्यात. तर आपल्या कांद्याबरोबर खडे मसाले पण चांगले भाजून निघतात, म्हणून डबल भाजण्याची गरज भासत नाही. आणि काजू पण 10-12 काजू पण याच्यातच टाकते. आणि आता ना बारीक गॅसवर एक चांगलं एक 5 मिनटं आपला कांदा असा लालसर होऊन देते. तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर चेंज झाला. आता या स्टेजला याच्यातनं आपण 4 मोठ्याले टोमॅटो ना असे कट करून टाकलेले आहेत. टोमॅटोचं पाणी टाकायचं नाही आपल्याला, फक्त टोमॅटोच टाकायचं, पाण्यात आंबटपणा असतो म्हणून. तर 4 मोठ्याले कांदे होते, त्याला 4 टोमॅटो घेतलेले आहेत. आता ही भाजी ना आपण 7 लोकांसाठी करीत आहोत. तर त्या तुम्हाला प्रमाण कळावं म्हणून सांगते. तुम्हाला जर कमी प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही कांद्या टोमॅटोचं प्रमाण कमी करू शकता. मला 7 लोकांना ही मटार पनीरची भाजी करायची आहे. तर आता मी कांदा भाजताना मीठ टाकलं होतं, आता टोमॅटो भाजताना पण मीठ टाकत आहे. तर त्यामुळे आपला कांदा आणि टोमॅटो ना लवकर भाजला जातो. आता हे तेलात मीठ टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स केलं आणि याच्यावर झाकण टाकून हे 5 मिनटं बारीक गॅसवर मऊ होऊन दिलं. तुम्ही पाहू शकता 5 मिनटानंतर आपला कांदा आणि टोमॅटो मऊ झाला. आता हे थंड करायला ठेवते आणि थंड झाल्यावर मिक्सरवर याची पेस्ट बनवून घेते. तोपर्यंत आपण आपलं पनीर आहे ना असं थोडंसं तेलात तळून घेऊया. तर इथे मी एक पॅन ठेवला. पॅन चांगला गरम झालं की तेल टाकायचं. तेल टाकलं, तेल पण चांगलं गरम झाल्यासच पनीर टाकायचं. जर तेल आपलं गरम झालं नाही आणि पनीर टाकलं ना तर पनीर आपलं नंतर तुकडे पडतात त्याचे. म्हणून पनीर ना दोन्ही साईडनं चांगलं असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं तेलात. तर तुम्ही तळून पण घेऊ शकता, पण मी असं थोड्या तेलातच त्याला भाजून घेत आहे. तर याच्यावर ना थोडंसं हळद आणि थोडीशी मीठ टाकायचं, म्हणजे आपल्या पनीरला चांगली चव येते. आणि नंतर ते एक 5 मिनटं आपल्या तेलात गॅस फुल ठेवायचा, बारीक करायचं नाही. फुल गॅसवरच पनीर चांगलं भाजून घ्यायचं, नाही तर बारीक गॅस केला की त्याचे तुकडे पडतात. तर आपली पेस्ट आपण करून घेतली मिक्सरवर. आपलं पनीर पण भाजून झाले. आता दुसऱ्या कढईत ना तेल ठेवलं गरम करायला. त्याच्यात आपली जी ग्रेव्ही बनविली ना ती ग्रेव्ही टाकूया. आणि ही ग्रेव्ही ना आता चांगली परतायची आपल्याला तेलात. ग्रेव्ही छान परतल्यासच आपल्या भाजीला चव चांगली येते. जर तिचं ग्रेव्ही व्यवस्थित परतली नाही ना तर नंतर आपण पाणी टाकलंच, ग्रेव्ही एकीकडं पनीर एकीकडं पाणी एकीकडं असं होतं. म्हणून ग्रेव्ही व्यवस्थित आपली तेलात परतून घ्यायची. तर मी आता ह्याला ना बारीक गॅसवर चांगली एक 5 मिनटं आपली ग्रेव्ही अशी हलवून घेते. आणि 5 मिनटानंतर ना त्याच्या ह्याच्यावर असं आधी हलवल्यानंतर झाकण टाकून आणखीन 5 मिनटं त्याला असं झाकून ठेवते. आणि नंतर आणखीन एकदा हलविते, म्हणजे 5 मिनटं झाकण न टाकता हलविते बारीक गॅसवर. आणि 5 मिनटं झाकण टाकून बारीक गॅसवर त्याला चांगलं असं शिजून दिल्याने करते. मध्ये एकदा उघडून खाली चिटकुनी म्हणून तुम्ही हलवून उलटण्याच्या साहाय्याने पाहू शकता. तर मी आता 5 मिनटं हलविली. आता झाकण टाकून 5 मिनटं बारीक गॅसवर ठेवते. तुम्ही पाहू शकता झाकण टाकल्यानंतर ते 5 मिनटांनी मी मध्ये एक वेळेस 2-3 मिनटं झाल्यास हलविलं होतं. चिटकले का ते? तर नव्हतं चिटकलं. आता पण नाही चिटकलेलं, म्हणजे आपली ग्रेव्ही चांगली 10 मिनटं आपण ते बारीक गॅसवर अशी परतून घेतलेली आहे. आपली ग्रेव्ही चांगली परतली. आता याच्यात आपण जे आपले पावडर मसाले आहेत ना ते टाकूया आपण. तर इथं ना मी आपलं अंबारीचं जे लाल तिखट असतं ना, जे फक्त कलरसाठी असतं, तिखट नसतं, ते पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा टाकलेला आहे. नंतर आपलं जे तिखट मसाला आहे, जे तिखट लाल तिखट असतं
ना ते तिखट टाकत आहे. ते पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. मी मुलाला खायची माझ्या भाजी म्हणून मी थोडंच तिखट टाकलेलं आहे. नंतर हळद टाकलेली आहे, नंतर कसुरी मेथी टाकलेली आहे आणि पनीर मसाला टाकलेला आहे. मी रेडीमेडचा सुहानाचा पनीर मसाला आणला होता तो टाकला आहे. त्या जागी तुम्ही कोणता पण मसाला टाकू शकता किचन किंग किंवा गरम मसाला टाकू शकता. मी पनीर मसाला टाकलेला आहे आणि ते आता बारीक गॅसवर झाकण टाकून आपले मसाले एक 2-3 मिनटं मी त्याला चांगलं असं तेलात परतून दिलं. तुम्ही पाहू शकता लगेच आपल्या ग्रेव्हीचा कलर चेंज झालेला आहे. आता मी व्यवस्थित हलवते आणि या स्टेजला जर तुमचे मटार आहे ना असं ताजे मटार असतील तर तुम्ही या स्टेजला टाकू शकता ते शिजण्यासाठी, कारण ताजे मटार शिजायला वेळ लागतो असं ग्रेव्हीबरोबर परतायला. पण मी ना फ्रोझन मटार घेतलेला आहे. आता या सीझनमध्ये मला भेटले नाहीत शेंगा म्हणून, तर मी ना त्याला काही जास्त शिजण्याची आवश्यकता नसते, थोड्या वेळात ते शिजतात नंतर. म्हणून मी आता हे ग्रेव्हीत नाही टाकणार. त्यासाठी मी अगोदर पाणी टाकते, गरम पाणी. 1 ग्लासभर गरम पाणी मी करायला ठेवलं होतं. तर मिक्सरचं भांडं आपलं ग्रेव्ही केलेलं ते असं विसळून घेतल्यामुळे ते पाण्याचा कलर असा दिसत आहे. तर 1 ग्लासभर गरम पाणी टाकलं आणि ते पाणी ग्रेव्हीमध्ये चांगलं मिक्स झालं की नंतर आपलं जे मटार आहे ना तो मटार टाकलेला आहे मी. तर इथं 7 लोकांसाठी ना मी 4 कांदे, 4 टोमॅटो आणि अर्धा किलो आपलं मटार घेतलेलं आहे. तुम्हाला प्रमाण कळावं म्हणून सांगते. फ्रोझन मटार आहे, अर्धा किलो घेतलेला आहे आणि ते चांगलं ग्रेव्हीत आपलं मिक्स केलं. नंतर कोथिंबीर आणि मीठ. आता मीठ आपण कांद्याबरोबर टाकलं आहे, टोमॅटोबरोबर टाकलेलं आहे, परत पनीरला पण टाकलेलं आहे. म्हणून मी आता ह्याच्या अंदाजानेच मीठ टाकते. आणि आपण तेलात पण कसुरी मेथी आणि आपलं ही टाकलेलं होतं पनीर मसाला तो थोडासा, आणि आता मी वरून पण थोडं कसुरी मेथी आणि पनीर मसाला टाकते आणि मीठ पण टाकते. मिठाचं प्रमाण तुम्ही लक्षात घेऊन टाका, आधी किती टाकलं होतं त्यानुसार. तर मी आता सर्व मिक्स केलं आणि एक झाकण टाकून ना 2 मिनटं ह्याला चांगले शिजून देते. तर आपले मटार शिजले 2 मिनटं चांगले. तर आता याच्यात या स्टेजला आपण पनीर, जे आपण तेलात तळून घेतलेले पनीर आहेत ना ते टाकूयात. तर मी आता हे पनीर टाकते आणि व्यवस्थित हलविते त्याला पनीर टाकल्यानंतर. आणि त्या आपल्या भाजी म्हणजे पनीरनं आपले ग्रेव्हीमध्ये चांगले एकजीव होतील म्हणून. तर तुम्ही पाहू शकता मी चांगले त्याला असं हे करून घेतलेलं आहे, आपल्या ग्रेव्हीत मस्त असं हलवून घेतलेलं आहे, एकजीव करून घेतलेले आहेत पनीर पण. तुम्ही पाहू शकता की आपली भाजी किती सुंदर दिसत आहे, हॉटेलमधल्यासारखी आपली भाजी दिसत आहे आणि वास पण खूप छान येत आहे. तर माझी मटार पनीरची भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता ना शेवटला ना आपल्या ह्या भाजीला एक असं हॉटेलसारखीच टेस्ट यावी. आपण ह्याच्यात बटर घातलेलं नाही, हॉटेलमध्ये बटर घालतात. मी इथं आपलं घरातलं साजूक तूप आहे ना 1 चमचाभर तूप टाकते शेवटला आपल्या ह्याच्यात. पनीर टाकल्यास जास्त वेळ शिजून देण्याची आवश्यकता नाही, पण एक झाकण टाकून ना आता तूप टाकल्यास त्याचा फ्लेवर यात उतरावा म्हणून मी झाकण टाकून फक्त 30 सेकंद बारीक गॅसवर तूप टाकल्यास असं त्या झाकून ठेवते. आणि 30 सेकंदानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान दिसत आहे, ती मस्त वाटत आहे आणि वास पण खूप छान येत आहे. मी आता गॅस बंद केलेला आहे आणि आता तुम्हाला दाखवते आपली भाजीचा घट्टपणा पातळपणा कसा झाला आहे तो. तुम्ही पाहू शकता किती छान झालेली आहे आपली भाजी. टेस्ट पण खूप मस्त झाली आहे, वास पण खूप छान येत आहे आणि दिसायला पण आपली भाजी छान आहे. तर हे 7 लोकांचं प्रमाण आहे. तुम्ही अशा प्रकारे या प्रमाणात भाजी नक्की करा. कोणी पाहुणे इथे आल्यास तुम्हाला नक्की आवडेल मी आशा करते. आणि त्यासाठी मी आता प्रमाण तर तुम्हाला परफेक्ट सांगितलेलंच आहे, त्यामुळे तुमची चुकण्याची काही अशी शक्यता नाही. तेव्हा मग कशी वाटली भाजी ती नक्की सांगा. बाय.